तर संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतून पत्र पाहायला मिळते। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांनी शहांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला असल्याचं राऊतांनी म्हटलं। तर संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। मी हे पत्र मुद्दामून मराठीत लिहिलं कारण तुम्ही महाराष्ट्राचे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्र कसे अन्यायकारकपणे ताब्यात घेताय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। हे मराठी लोकांना कळायला हवं। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 घाईघाईनं मंजूर करून सदस्यांच्या संमतीशिवाय महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्वोच्च शहरी सहकारी बँकेची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली। हा महाराष्ट्राचा सहकारी चळवळीवर थेट हल्ला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। तर अनधिकृत भाडेकरू ठेवणाऱ्या मालकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलीस व्हेरिफिकेशन न करता भाडेकरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत पुण्यातील 170 घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस स्थानकाला जमा करणं बंधनकारक आहे। यामध्ये आतापर्यंत जवळपास 170 पेक्षा जास्त गुन्हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल आहेत। त्यामध्ये एक BNS च्या सेक्शन 223 नुसार यामध्ये गुन्हा दाखल होतो। त्यासाठी आधार घेतला जातो। BNSच्या सेक्शन 163 नुसार एक ऑर्डर जी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पारित झालेली आहे, ज्यामध्ये मालक आणि भाडेकरू यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करणं आवश्यक आहे। याचा आधार घेऊन यामध्ये कारवाई केली जात आहे। तर 1 सप्टेंबरला मुंबईकडे मोर्चा काढणार असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। देशातील सर्वात मोठं आंदोलन असणार असं देखील हाकेंनी म्हटलेलं आहे। एकाही ओबीसी मंत्र्यांनी नेत्यांनी मला आजपर्यंत फोन केलेला नाही। ओबीसींचं आरक्षण संपताना बोलत नसतील तर त्यांना ओबीसी नेते का म्हणायचं असं हाकेंनी म्हटलं। बघा, 1 सप्टेंबर रोजी 2 तालुक्यातल्या पाटापासून हजारो गाड्यांची रॅली, त्यामध्ये 1000, 2000, 5000, 10000 ही गाड्या असतात। हे ओबीसींचं आंदोलन नुसतं महाराष्ट्रातलं नव्हे, देशातलं नव्हे, तर जगातलं सर्वात मोठं आंदोलन असेल हे मी प्रचंड आत्मविश्वासानं सांगतोय। बघा, कोणी मंत्र्यांनी, कुठल्या ओबीसीच्या नेत्यांनी, कुठल्या माणसांनी मला आजपर्यंत फोन केलेला नाही, पण ओबीसीचे जनता, ओबीसीचे कार्यकर्ते, भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या संघटना, त्या संघटनांचे प्रमुख आज वर्गण्या गोळा करून प्रत्येक जण स्वतः आपल्या गावातून 10 गाड्या कशा काढता येतील, आपल्या गावातून 50 गाड्या कशा काढता येतील, या पद्धतीचं प्लॅन चालू आहे। जुन्नरमध्ये पिंपळवडी प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईला वेग आलेला आहे। SP संदीप सिंह किल यांची घटनास्थळी पुन्हा पाहणी पाहायला मिळते। पोलीस अधीक्षकांनी चिमुकलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी। उद्योग मंत्र्यांचं भंडारा जिल्ह्याला मोठं गिफ्ट पाहायला मिळते। पवनी MIDCतील भूखंडाचे दर कमी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली। साकोलीमध्ये भेल प्रकल्पात स्टील प्लांट तर मकर धोकड्यात CNG प्रोजेक्ट असल्याचं सामंतांनी म्हटलंय। उद्योग मंत्री उदय सामंतांनी भंडाऱ्यात घोषणा केलेली आहे। रेट जो आहे जमिनीचा रेट 789 रुपये जो रेट आहे, तो जर कमी झाला तर अनेक तिथे लोक MSME सुरू करू शकतात असं मला आमदार मोदयांनी देखील सांगितलं होतं। तर त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतलाय की तत्वतः त्याला मान्यता दिलेली आहे की 789 रुपयावरनं साकोलीला भेल प्रकल्प जो येणार होता, त्या प्रकल्पाबाबत आज मी स्पष्ट त्या अधिकाऱ्यांना विचारलं। त्यांना काही आम्ही मुदत दिलेली आहे। त्या मुदतीमध्ये त्यांना नव्यानं प्रोजेक्ट जो 188 हेक्टरमध्ये त्यांना आणायचा आहे, त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी उद्योग विभागाला